हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुमची अपकमिंग MHT CET ची एग्जाम तुम्हाला चांगली जावी यासाठी आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती फायनल MCQ प्रॅक्टिस घेतो आहोत आणि या MCQ प्रॅक्टिसचं आपलं आज सेशन नंबर 7 आहे। ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बाकी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या बाजूने ऑल द बेस्ट। आजचे सेशन्स व्यवस्थित सॉल्व करा, कारण यामध्ये असलेले क्वेश्चन्स हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तुमच्या अपकमिंग MHT CET मध्ये। विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन। आणि त्यासोबत एक महत्त्वाची अपडेट सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांचा PCM ग्रुप आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी मी तुम्हाला अगोदर काय म्हणूया सांगितलेलं होतं, पण तुमच्यासाठी केमिस्ट्री या सब्जेक्टचे सुद्धा मॉडेल टेस्ट MCQ सॉल्विंग जसं या पद्धतीने जसं मी बायोचे क्वेश्चन्स घेतो आहे अगदी सेम पद्धतीने केमिस्ट्रीचे सुद्धा MCQs मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून देतो आहे। त्याचं कंप्लीट शेड्यूल, सेशन्स कोण घेणार आहेत, क्वेश्चन्स कसे असणार आहेत हे तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओमध्ये सांगतो। पण हे लेक्चर्स आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर लवकरच स्टार्ट होतील, प्रोबॅबली उद्या किंवा परवापासून ते स्टार्ट होतील। त्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप सेशन्स घेणार आहोत आणि केमिस्ट्रीचे MCQ सॉल्व करणार आहोत। ओके, सो ही एक्साइटेड न्यूज तुम्हाला आवडली का? एक लाईक बनतोय, एक सबस्क्राइब पण बनतोय। चला सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या सेशनला। रेडी फॉर द फर्स्ट क्वेश्चन एव्हरीवन? हे आपलं जे सेशन आहे हे एक प्रीमियर सेशन आहे। यात तुम्ही मला कमेंट करू शकता, तुमच्या सोबत सुद्धा मी हे सेशन बघतो आहे। टेन्शन घेऊ नका बाळांनो। चला कंटिन्यू करूया। तर बाळांनो, सगळ्यात पहिला क्वेश्चन काय बघा बरं। इन अ फ्लावरिंग प्लांट बाय विच ऑफ द फॉलोइंग अ मॅच्युअर गॅमेटोफाइट इज डिराइव्ड फ्रॉम पोलन मदर सेल? तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत, मला माहिती तुम्हाला याचं उत्तर येतं आहे। चला फटाफट आन्सर द्या बरं। झालाय आन्सर सबमिट करून? जमलाय की नाही क्वेश्चन? एकदम सोपा आहे बाळांनो। पोलन मदर सेल, पोलन मदर सेलला तुम्ही मायक्रोस्पोर मदर सेल सुद्धा म्हणू शकता। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा एक मायक्रोस्पोर मदर सेल मियोसिस हे डिव्हिजन करते, ओके, तेव्हा त्याच्यापासून 4 पोलन ग्रेन्स बनतात किंवा 4 मायक्रोस्पोर्स बनतात, बरोबर आहे, राईट? 4 बनतात। सो हे 4 जे पोलन ग्रेन्स आहे त्यातला जर सपोज आपण एक कन्सिडर केला, ओके, तर या एका पोलन ग्रेनचं सगळ्यात पहिले काय होतं बाळांनो? मायटोसिस होतं, ओके। हे मायटोसिस झाल्यानंतर त्याच्यापासून 2 सेल बनतात, ओके, एक छोटीवाली सेल बनते, एक मोठीवाली सेल बनते। छोट्यावाल्या सेलला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो, मोठ्यावाल्या सेलला आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणत असतो, राईट? तर यातली जी छोटीवाली सेल आहे तिचं पुन्हा एकदा मायटोसिस होतं, ओके। सो ते मायटोसिस झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स बघायला मिळतात। सो ही मोठीवाली सेल जी आहे तिचा न्यूक्लियस आहे आणि तिच्यासोबत 2 नन्हे मुन्ने मेल गॅमेट्स। सो अशा पद्धतीने आपण इथे तुम्ही जर बघितलं तर फायनली एक मॅच्युअर गॅमेटोफाइट तयार होतो। पण तो तयार होण्यासाठी काय काय करायला लागलं? सगळ्यात पहिले एकदा मियोसिस करावं लागलं, बरोबर आहे। इथे सगळ्यात पहिले मायटोसिस 1 झालं आणि इथे मायटोसिस 2 झालं। म्हणजे तुम्ही जर बघितलं एक मियोसिस आणि 2 मायटोसिस झाल्यानंतर मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल पासून त्या ठिकाणी एक मॅच्युअर गॅमेटोफाइट बनला, ज्यामध्ये एक ट्यूब न्यूक्लियस आहे आणि 2 मेल गॅमेट्स आहेत। हे स्ट्रक्चर पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण अशा पद्धतीने बघतो डायग्राम, आहे ना, राईट? सो याच्यामध्ये हे 2 मेल गॅमेट्स आपण ब्लू कलर मध्ये दाखवले। सो हा एक मेल गॅमेट, हा दुसरा मेल गॅमेट आणि हा बाळांनो सगळ्यात पुढे जो सगळ्यात पुढे असतो, लीडिंग फ्रॉम द फ्रंट असतो, त्याला ट्यूब न्यूक्लियस म्हटलं जातं। सो दिस इज द मेल गॅमेटोफाइट। आय होप यू आर क्लिअर विथ दिस। सो एक मियोसिस आणि 2 मायटोसिस हे करेक्ट ऑप्शन आहे तुमच्या या क्वेश्चनसाठी। जमलाय सगळ्यांना क्वेश्चन? रेडी फॉर द नेक्स्ट? गुड। तुम्हाला या डायग्राम मध्ये एक्स काय आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे। सोपा क्वेश्चन आहे। ही जी डायग्राम आहे बाळांनो, ही जी डायग्राम आहे या डायग्राम वरती तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे विचारला गेलाय। सो मी इथे तुम्हाला एक्स विचारलाय, कधी कधी तुम्हाला ही विचारलं जाऊ शकतं, कधी कधी हे विचारलं जाऊ शकतं। ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, ओके।
आता ऑप्शन तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर स्टेशनरी फेज येईल का? नाही, कारण की ऑलरेडी ती दुसरी फेज आहे. लॉग येईल का? नाही येणार. एक्सपोनेन्शियल येईल का? नाही. तर एक्स वर काय येणार आहे बाळांनो? लॅग फेज येणार आहे. ओके, सो डायग्राम कडे बघूनच तुम्ही उत्तर देऊ शकता. जे ऑप्शन्स ऑलरेडी डायग्राम मध्ये दिलेले आहेत ते काही उत्तर येणार नाही. सो दिस इज लॅग फेज, दिस इज लॉग फेज. लॉगलाच एक्सपोनेन्शियल म्हणतात आणि स्टेशनरी. याच्यामध्ये होतं काय, ही जी सुरुवातीची फेज आहे याच्यामध्ये ग्रोथ ही थोडी स्लो असते, नंतर ग्रोथ ही खूप फास्ट असते आणि नंतर ग्रोथ ही परत स्लो होते. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. डन. चलो ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला you have to identify the microorganism which is used in the production of citric acid. Citric acid बनवण्यासाठी कुठला मायक्रोऑर्गॅनिझम वापरला जातो? ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. इथे काय झालं कळालं तुम्हाला? इथे स्क्रीनवरती एक डास बसलाय. ओके, तर बघा त्या स्क्रीनची इतकी सेन्सिटिव्हिटी आहे की तो डास बसल्यानंतर तिथे त्या स्क्रीनने ते सेन्स केलं आणि तिथे ते त्या ठिकाणी चेंजेस झाले. सो डास सुद्धा आपल्यासोबत लेक्चर करतो आहे. ओके, हा डास आहे का डासीन आहे? नॉर्मली आपल्याला जे चावतात ते फिमेल्स असतात. सो डासीन आहे. ओके, हसू नका, व्यवस्थितपणे लक्ष द्या. ए बाळा काय रे? ए नको ना बाबा, ए नको ना, राहू दे ना, सेशन घेऊ दे ना आम्हाला. बघा बघा बघा, तो जिथे जिथे जातोय तिथे तिथे स्पॉट्स पडले. ओके, ठीक आहे. चला, काय उत्तर याचं करेक्ट? ओके, येस, टेल मी द करेक्ट आन्सर. तर बाळांनो सायट्रिक ऍसिड विचारलेला आहे. सो न्यूरोस्पोरा क्रासा तर येणार नाहीये. ओके, रायझोपस अरायझस हा फ्युमरिक ऍसिड बनवतो. ओके, सो दिस इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्युमरिक ऍसिड. ॲस्परजिलस नायगर हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ॲसिटोबॅक्टर ॲसिटी हे व्हिनेगर बनवतं, म्हणजे ॲसिटिक ऍसिड बनवतं. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? जमलंय सगळ्यांना? गुड. नेक्स्ट क्वेश्चन. Secretion of which hormone by the fully developed fetus gives signal for the uterine contraction? ओके, सपोज ही आई आहे, या आईच्या युटेरस मध्ये बाळांनो त्या ठिकाणी छोटं बेबी आहे. आता हे फुल्ली डेव्हलप झालंय, याला फिटस असं म्हटलं जातं. बेबी नाही म्हणायचं, त्याला फिटस म्हणायचं. तर हे फिटस आता मॅच्युअर झालं, आता हे रेडी आहे बाहेर येण्यासाठी. सो हे जे फिटस आहे हे सिग्नल पाठवणार आहे. ओके, युटरस कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी. तो सिग्नल कुठल्या हॉर्मोनच्या मदतीने पाठवला जाणार आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलाय. HCG येईल का बाळांनो? नाही. ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन नाही. ओके, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अजिबात नाही. LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन हा सुद्धा नाहीये. इट इज ACTH ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. ओके, ACTH लक्षात ठेवा. हा हॉर्मोन फिटस कडून सिग्नल पाठवतो युटराइन कॉन्ट्रॅक्शन साठी. डन डन डन. गुड. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. मॅच द कॉलम. एकदम सोपा प्रश्न आहे. चॅप्टर नंबर 5. ओके, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ मधला क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. या ठिकाणी तुम्हाला काय म्हणूया आपण, ॲनिमल्स कुठले कुठले असतात ते दिलेलं आहेत आणि त्यांची कॅटेगरी दिलेली आहे. व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. भरपूर जणांची उत्तरं आलेली आहेत. व्हेरी गुड, ग्रेट. बाळांनो एकदम सोपा क्वेश्चन आहे, नीट बघा. मार्सुपियल ॲनिमल्स म्हणजे कोणते ॲनिमल्स? मार्सुपियल ॲनिमल्स म्हणजे असे ॲनिमल्स बाळांनो की ज्यांच्या पोटामध्ये एक पिशवी असते, पाऊच असतो, ज्याच्यामध्ये ते आपल्या ऑफस्प्रिंगला ठेवत असतात, बाळाला ठेवत असतात. सो पाऊच्ड ॲनिमल जनरली ज्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कंगारू हे एक्झाम्पल माहिती असेल आहे ना. कंगारू ऑस्ट्रेलियाचा काय म्हणूया आपण, ओके, प्राणी आहे ना. क्रिकेट मॅच तुम्ही बघता ना, हां, ऑस्ट्रेलिया चे जे काही स्पेक्टेटर्स असतात, ऑडियन्स असते, ते त्याला घेऊन येतात, त्याचे पुतळे वगैरे घेऊन येतात आहे ना. सो मार्सुपियल ॲनिमल, पाऊच्ड ॲनिमल. सो एचं सेकंड पाहिजे. सो एचं इथे फर्स्ट दिलेलं आहे, इथे फर्स्ट दिलेलं आहे, इथे थर्ड दिलंय, सॉरी, इथे फर्स्ट दिलंय, इथे सेकंड, इथे सेकंड. या दोघांपैकी कुठला तरी एक आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर मोनोट्रिम्स. मोनोट्रिम्स म्हणजे जे अंडे देणारे असतात, एग लेइंग मॅमल जनरल म्हटलं जातं. ओके, सो मोनोट्रिम्स. सो बीचं थर्ड पाहिजे, बीचं थर्ड इथे दिलेलं आहे. सो दिस इज करेक्ट, दिस इज रॉंग. ओके, युधरेन आपल्यासारखे प्लॅसेंटल मॅमल्स. ओके, प्लॅसेंटल ज्याला म्हणूया, प्लॅसेंटा असतो. ओके, राईट, क्लिअर झालाय. नेक्स्ट क्वेश्चन. Which part does the oculomotor nerve innervates? Oculomotor, होय ना. चॅप्टर नंबर 9 क्रॅनियल नर्व्स पार्ट केलाय. हा, कितव्या नंबरची क्रॅनियल नर्व आहे बाळांनो ही, है ना. चॅप्टर नंबर 9 कितव्या नंबरची क्रॅनियल नर्व आहे ही, ओक्युलोमोटर? थर्ड नंबरची ना, बरोबर आहे ना. सो ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रक्लियर, ट्रायजेमिनल, अब्डुसन्स, फॅशियल, ऑडिटरी, ग्लॉसोफेरेंजियल, वॅगस, स्पाइनल ॲक्सेसरी
हायपोग्लॉसल हे तुमच्या 12 क्रॅनियल नर्व्ह, त्याच्यातली ही 3 नंबरची जी आहे दॅट इज ऑक्युलोमोटर. नावच सांगताना बाळांनो, ऑक्युलो म्हणजे डोळा आणि मोटर म्हणजे मुवमेंट आहे ना, डोळ्याची मुवमेंट. सो कुठल्या पार्टशी निगडित आहे, नेझल कॅव्हिटी येईल का नाही, लोअर टीथ येईल का नाही, इंटरनल येईल का नाही, आय मसल्स आहे ना, डोळ्यांशी निगडित आहे. आय मसल्सला त्या ठिकाणी इनर्वेट करण्याचं काम ही ऑक्युलोमोटर करत असते. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. टोटल 6 आय मसल्स असतात, त्यातल्या 4 या त्या ठिकाणी काय म्हणूया आपण आय मसल्स जे आहेत ते इनर्वेट करण्याचं काम ऑक्युलोमोटर करतो. 4 आउट ऑफ 6. ओके, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ एम्ब्रियो सॅक टेक्स पार्ट इन फॉर्मेशन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस ड्युरिंग फर्टिलायझेशन. तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवली. ही डायग्राम कसली माहिती आहे ना, ओळखली ना तुम्ही, आपल्या टेक्स्टबुक मधलीच आहे. एम्ब्रियो सॅकची डायग्राम आहे. यातला कुठला पार्ट आहे की जो तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बनवण्यासाठी, म्हणजेच पेन बनवण्यासाठी. ओके, पेन बनवण्यासाठी. चला सांगा फटाफट. सोपा क्वेश्चन आहे बाळांनो. तुम्ही सगळ्यांनी डबल फर्टिलायझेशन स्टडी केलंय की नाही? हां, सो फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये काय होतं बघा, तुम्ही या डायग्राम मध्ये जर बघितलं तर फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, हा जो क्यू दाखवलेला आहे म्हणजे एग सेल दाखवलेली आहे, तर या एक सेल सोबत पहिला मेल गॅमेट फ्यूज होतो, बरोबर आहे, आणि यांच्यापासून काय बनतो, जायगोट बनतो. काय बनतो बाळांनो, जायगोट. ओके, जायगोट बनतो. राईट, तुम्हाला दिसतंय का नाही दिसत आहे? ओके, दिसतंय का? हां दिसतंय, क्लिअर दिसतंय. जायगोट हे फर्स्ट फर्टिलायझेशन झालं. पण तुम्हाला जायगोट विचारला आहे का? नाही. जायगोट हा पुढे जाऊन काय बनवतो, जायगोट हा पुढे जाऊन एम्ब्रिओ बनवतो, बरोबर, एम्ब्रिओ बनवतो. एम्ब्रिओ. तर तुम्हाला एम्ब्रिओ विचारलंय का? अजिबात नाही. तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यांनी विचारलेलं आहे की पेन कोण बनवतं. पेन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कोण बनवतं. सो हा जो सेकंडरी न्यूक्लियस दिसतोय, सो दिस इज सेकंडरी न्यूक्लियस. याच्या सोबत बाळांनो असतो सेकंड मेल गॅमेट. या दोघांचं फ्युजन होतं आणि यांच्यापासून पेन बनतो आणि हा पेन पुढे जाऊन एंडोस्पर्म बनवत असतो. ओके, राईट. हां, सो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय पाहिजे मग? ओके, सो हे जे स्ट्रक्चर आहे जे सेंटरला प्रेझेंट आहे, म्हणजे आर वाला जे स्ट्रक्चर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला पेन बनवायला मदत करतो आहे. सो आर म्हणजे कोण, सेकंडरी न्यूक्लियस. क्लिअर, गुड. ओके एव्हरीवन, जमतोय ना क्वेश्चन? राईट, गुड. पुढचा क्वेश्चन घेऊया. सॉल्व करा क्वेश्चन. ऑल ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ कॉमेन्सॅलिझम. सगळे तुम्हाला जे ऑप्शन्स मध्ये दिले ते कॉमेन्सॅलिझमचे एक्झाम्पल्स आहे. एक एक्झाम्पल कॉमेन्सॅलिझमचं नाहीये. कॉमेन्सॅलिझम कळतं ना तुम्हाला सगळ्यांना. सपोज 2 ऑर्गॅनिझम्स आहेत ए आणि बी. ओके, सपोज एखाद्याला फायदा होतो आहे आणि दुसऱ्याला फायदा पण होत नाही, लॉस पण होत नाही, म्हणजे तो न्यूट्रल आहे. कसा आहे, न्यूट्रल. सो ही जी इंटरॅक्शन असते हिला कॉमेन्सॅलिझम असं म्हटलं जातं. सो तुम्ही जर बघितलं तर डिअर आणि टायगर ही जी इंटरॅक्शन, ही इंटरॅक्शन बाळांनो प्रिडेशन आहे. यात टायगरला बेनिफिट होतो, डिअरचा जीव जातो. ओके, डिअरचा काय जातो बाळांनो, जीव जातो, है ना. डिअरचा जीव जातो म्हणजे तो लॉस मध्ये येतो. हे तुम्हाला एक्सेप्शन विचारले ना, सो हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे पण बघू आपण याच्यामध्ये. सो सी ॲनिमॉन आणि क्लॉनफिश. क्लॉनफिशचा फायदा होतो, हा न्यूट्रल असतो. कॅचल अर्गेट आणि ग्रेझिंग कॅटल हा न्यूट्रल असतो, याचा फायदा होतो. ओके, ऑर्किड मध्ये याचा फायदा होतो. ट्री जी आहे ती न्यूट्रल असते. सो अशा पद्धतीने तुम्ही कॉमेन्सॅलिझमचे एक्झाम्पल्स आहे. डन, क्लिअर. हे पहिलं वाला एक्झाम्पल हे प्रिडेशनचं आहे. ओके, कॉमेन्सॅलिझमचं नाहीये ते. ओके, प्रिडेशनचं आहे. प्रिडेशन ही सुद्धा इंटरॅक्शन आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुन्हा एकदा मॅच द पेअर तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, थोडंसं अवघड मॅच द पेअर आहे, पण बघा तुम्हाला कसं जमतंय त्या पद्धतीने. ओके, ग्रेट. आता बाळांनो बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स देतो, त्या ट्रिक्स फक्त अप्लाय करा. ओके, पहिली ट्रिक आहे बाळांनो सार. ओके, दुसरी ट्रिक आहे ABR. ओके, आणि तिसरी ट्रिक आहे आयफा. आयफा आवड माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हां, सार पण माहिती असेल ना. सार भात खातो आपण. आपल्या घरात काही एखादं सण वगैरे असला की आपली आई काय करते, भात बनवते आणि सार बनवते. हां बस. तर सारमध्ये हा जो यस आहे ना, यस म्हणजे सिमोरिया आहे. ABR मध्ये हा ए जो आहे हा आर्किओप्टेरिक्स आहे आणि आयफा मध्ये आय जो आहे तो इकथायोस्टेजिया आहे, जे तुम्हाला इथे दिलेले आहेत. ओके, सो सिमोरिया ए आणि आर मधली
कनेक्टिंग लिंक आहे. ए म्हणजे काय, ॲम्फिबियन्स, आर म्हणजे रेप्टाइल्स. ओके, सो सिमोरियाला तुम्हाला जोडायचं आहे 4 सोबत. ओके, सो एचा आन्सर काय पाहिजे, 4 पाहिजे. ए कुठे 4 दिलेला आहे, इथे दिला आणि इथे दिलाय. ओके, ए आणि डी मध्ये दिला, तर बी आणि सी तर काही उत्तर येणार नाहीये. दुसरा इकथायोस्टोजिया, आय कसली आहे, एफ आणि ए. एफ म्हणजे कोण, फिश, आणि ए म्हणजे ॲम्फिबियन्स. आहे का, येस. सो इकथायोस्टोजिया फिश आणि ॲम्फिबियन. ओके, सो बी ला जोडायचंय फर्स्ट सोबत, बी ला जोडायचं, इथे पण फर्स्ट आहे, इथे सेकंड आहे. ओके, सो हे तुमचं उत्तर आहे, पण बाकीचे पण कन्फर्म करून घेऊ. आर्किओप्टेरिक्स, बी आणि आर म्हणजे बर्ड्स आणि रेप्टाइल्स. आहे का, कुठे दिलेलं आहे बघा बरं, बर्ड्स आणि रेप्टाइल्स म्हणजे आर्किओप्टेरिक्स तुम्हाला जोडायचं आहे सेकंड सोबत. सो सेकंड सोबत, सी सेकंड, बरोबर आहे. आणि हा जो आहे हा ऑस्ट्रोलॅपिथिकस आहे. ओके, हे एकत्रच आहे बरं का, हा यूच आहे. ओके, सो दिस इज ऑस्ट्रोलॅपिथिकस. त्याला ए विथ मॅन सोबत आपण जोडतो, बरोबर आहे, राईट. सो ए इज द करेक्ट चॉईस. व्हेरी गुड. नेक्स्ट, आयडेंटिफाय द लेवल ॲट विच जीन एक्सप्रेशन कॅनॉट बी रेग्युलेटेड इन यूकॅरियोट्स. ओ बापरे, हा क्वेश्चन जो आहे ना बाळांनो, हा क्वेश्चन तुमचा लॅक ओपेरॉन जो आहे या त्याच्याशी निगडित आहे, म्हणजे चॅप्टर नंबर 4 वाला क्वेश्चन आहे. ओके, सॉल्व करा फटाफट. त्याचा पेज नंबर पण मी तुम्हाला सांगतो. त्याचा पेज नंबर आहे 85. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन नावाचं हेडिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे ऑलरेडी. सो 4 लेवलला जनरली जीनचं एक्सप्रेशन हे रेग्युलेट केलं जातं. सगळ्यात आता समजा तुम्ही जर बघितलं तर हा न्यूक्लियस आहे, सॉरी हा सेल आहे, ही सेल आहे सपोज, आणि या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. तर सगळ्यात पहिली लेवल ही ट्रान्सक्रिप्शनल लेवल असते. इथे दिलेली आहे का तुम्हाला, येस, ही सगळ्यात पहिली लेवल. म्हणजे काय होतं याच्यामध्ये DNA असतो, बरोबर आहे, आणि या DNA पासून mRNA बनतो, बरोबर आहे, 5 to 3. तर ही पहिली लेवल असते. दुसरी लेवल काय असते बाळांनो, हा जो mRNA बनलेला असतो, या mRNAचं प्रोसेसिंग केलं जातं. काय केलं जातं, प्रोसेसिंग करायचं. म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये बाळांनो स्प्लायसिंग करायचं, कॅपिंग करायचं, टेलिंग करायचं, याला म्हणतात प्रोसेसिंग. ओके, म्हणजे हा फायनल होतो, हा काय होतो, फायनल होतो. ही दुसरी लेवल झाली. ओके, सो ही फर्स्ट लेवल आहे, ही दुसरी लेवल आहे. तिसरी लेवल काय आहे, हा mRNA इथून बाहेर पडतो, म्हणजे न्यूक्लियस मधून तो सायटोप्लाझम मध्ये येतो, बाहेर येतो. ओके, ही तिसरी लेवल आहे बाळांनो. ओके, आणि चौथी लेवल काय आहे, म्हणजे हा बाहेर आला, आणि चौथी लेवल काय आहे, या चौथ्या लेवलला बाळांनो, सो दिस इज द फर्स्ट लेवल. ओके, दिस इज द सेकंड लेवल, दिस इज द थर्ड लेवल. आता मी तुम्हाला फोर्थ लेवल सांगतो. फोर्थ लेवलला ट्रान्सलेशनल लेवल म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, या मॅच्युअर mRNA पासून कुठलं ना कुठलं तरी प्रोटीन बनवलं जातं. ओके, इन द फॉर्म ऑफ लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. आहे ना, प्रोटीन म्हणजे काय रे, लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड असतं. क्लिअर आहे. सो ट्रान्सलेशन लेवल. सो ही पहिली लेवल, ही दुसरी लेवल, ही डायरेक्ट चौथी दिली. तिसरी लेवल तुम्हाला दिलेली नाहीये. ओके, सो तिसरी लेवल इथे त्यांनी म्हटलं की चार्जिंग ऑफ tRNA हे चुकीचं आहे. ओके, दिस इज रॉंग. ओके, राईट, कॅनॉट बी विचारलंय ना, सो हे रॉंग आहे, म्हणजे हे करेक्ट आहे आपल्यासाठी. जमलं सगळ्यांना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एक डायग्राम दिली आहे तुम्हाला, या डायग्राम मध्ये तुम्हाला एक्स आयडेंटिफाय करायचं आहे. व्हॉट इज एक्स. सोपा क्वेश्चन आहे बाळांनो. कसली डायग्राम ही ह्युमन स्पर्मची डायग्राम आहे. ही तुमच्या टेक्स्टबुक मधली डायग्राम आहे, चॅप्टर नंबर 2 मधली डायग्राम आहे. ओके, सोपा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्युनिका अल्बुजिनिया येईल का, नाही. ट्युनिका अल्बुजिनिया हे टेस्टिसचं कव्हरिंग आहे, येणार नाही. ट्युनिका मीडिया हे तुमचं त्या ठिकाणी बाळांनो आर्टरीज आणि व्हेन्स मधलं कव्हरिंग आहे. मिडल जो लेअर असतो त्याला ट्युनिका मीडिया असं म्हणतात. ॲक्रोझोम इज द करेक्ट चॉईस. वरती जे आहे ॲक्रोझोम. नेबनकनला बाळांनो, नेबनकन म्हणजे हा तुमचा मायटोकॉन्ड्रिया आहे, याला नेबनकन म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये 10 ते 12 स्पायरल कॉईल टर्न्स असतात, बरोबर आहे. सो ते तर काही येणार नाही. ॲक्रोझोम करेक्ट आहे. ॲक्रोझोम मध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात, तुम्हाला माहिती असेल. हायलुरॉनिडाइज नावासारखे एन्झाईम, हायड्रोलायटिक एन्झाईम ज्याला म्हणतो आपण, कोरोना पेनेट्रायटिंग एन्झाईम किंवा झोनालायसिन सारखे एन्झाईम्स प्रेझेंट असतात ॲक्रोझोम. म्हणून ॲक्रोझोम हा फार इम्पॉर्टंट आहे. एगच्या आतमध्ये स्पर्मला पेनेट्रेट करण्यासाठी तो लागत असतो. क्वेश्चन क्लिअर झालाय. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. रेडी. हा, पुन्हा एकदा तुम्हाला मॅच द पेअर विचारलेला आहे. चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी मधला हा क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. भरपूर क्वेश्चन याच्यावरती येऊन गेलेले आहेत, अजून पण येऊ शकतात. बी रेडी फॉर दॅट. सॉल्व्ह करा. तुम्हाला त्याचा पेज नंबर सांगू का. याचा पेज नंबर आहे 283. 283 पेज नंबरवर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाणार आहे. ओके, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. ओके, राईट. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला याच्यात काय दिलं माहिती का, याच्यात तुम्हाला हे जे कॉलम 1 जो दिलेला आहे तो कॉलम 1 मध्ये तुम्हाला सबस्टन्स दिलेला आहे, आणि कॉलम 2 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्लांट दिलाय. ओके, सो हा जो टेबल आहे बेसिकली, हा टेबल जो आहे
की हा असा टेबल आहे की याच्यामध्ये हे जे आहेत हे ट्रान्सजेनिक प्लांट आहे की ज्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं तरी काय म्हणूया आपण न्यूट्रास्युटिकल न्यूट्रिशन जास्त असलेलं किंवा काय म्हणूया आपण असा असा एक पर्टिक्युलर सबस्टन्स त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे किंवा तो तयार करण्यासाठी त्याला डेव्हलप केलं गेलेलं आहे. ओके, सो तुम्ही जर हे कन्झ्युम केलं तर तुम्हाला याच्यापैकी काहीतरी भेटणार असं त्या ठिकाणी लॉजिक आहे. ओके राईट. सो फ्लॅवोनॉइड्स हे सगळ्यात जास्त कशामध्ये असतात तर फ्लॅवोनॉइड्स जे आहेत बाळांनो हे फ्लॅवोनॉइड्स सगळ्यात जास्त प्रेझेंट असतात टोमॅटोमध्ये. ओके, सो फर्स्टला आपण कोणाला जोडणार सी सोबत. सो फर्स्टला सी सोबत कुठे जोडलं जातं इथे नाहीये इथे नाहीये. सेकंड फ्रुक्टंट. फ्रुक्टंटवरून लक्षात येतं बाळांनो फ्रुक्टंट फ्रुक्टोज आहे ना. फ्रुक्टोज म्हटलं की बाळांनो शुगर आहे कार्बोहायड्रेट आहे शुगर आहे तर शुगरवर जोडतो आपण त्याला. ओके, सो सेकंडला आपल्याला जोडायचं आहे डी सोबत. सो सेकंडला डी कुठे जोडलं इथं पण जोडलं इथं पण जोडलं सगळीकडेच डीला जोडलंय. सो हे दोघं ऑप्शन बरोबर आहे. प्रो विटॅमिन ए जो आहे ए बाळांनो लक्षात ठेवायचं गोल्डन राईस म्हणतो ना आपण. हां, सो गोल्डन राईस काय आहे तर विटॅमिन ए ची डेफिशियन्सी भरून काढतो. ओके, सो प्रो विटॅमिन ए ला जोडायचं आहे राईस सोबत. सो थर्डला जोडायचं आहे ए सोबत. सो इथे बरोबर आहे हे चुकीचं आहे. आता उरलं विटॅमिन ई तुमचं कॅनोलामध्ये. क्लिअर एव्हरीवन जमतंय. गोल्डन राईस गोल्डन मस्टर्ड. हां, सो राईस वरून लक्षात येतं की तुम्हाला तो जो राईस आहे त्याच्यामध्ये प्रो विटॅमिन ए असतं. तो जर कन्झ्युम केला तर नाईट ब्लाइंडनेस सारखा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी किंवा विटॅमिन ए डेफिशियन्सी सारखा प्रॉब्लेम आपण रिकवर करू शकतो. इथे तुम्हाला अॅनालॉजी कंप्लीट करायची आहे. अँटीडायुरेटिक हॉर्मोन डायबिटीज इन्सिपिडस हे बरोबर आहे. ओके, तर इन्सुलिन जर कमी पडला तर काय होईल म्हणजे एडीएच ची डेफिशियन्सी झाली तर डायबिटीज इन्सिपिडस होतो. बरोबर आहे ना. राईट. हां, तर तसं इन्सुलिन जर कमी झालं तर काय होईल कुठला डायबिटीज होईल बाळांनो माझ्या नावामध्ये तो डायबिटीज आहे डीएम. ओके, डीएम डायबिटीज मलायटस. सो ग्रेव्स डिसीज येईल का नाही येणार. ॲक्रोमेगाली नाही येणार. ॲडिसन्स डिसीज पण येणार नाहीये. सो डायबिटीज मलायटस इज द करेक्ट चॉईस. डायबिटीज मलायटस इज द करेक्ट चॉईस. बाकीचे डिसीज पण माहिती पाहिजे ना. ॲक्रोमेगाली काय प्रकार आहे ॲडिसन्स डिसीज काय प्रकार आहे चॅप्टर नंबर 9 व्यवस्थित रीड केलाय ना. हां, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे याचं उत्तर काय म्हणूया भेटून जाणारच आहे. इज द क्लिअर टू यू एव्हरीवन. येस बरोबर आहे ना. येस. सो ग्रेव्स डिसीज तुमचा काय आहे एक्झोपथॅलॅमिक ग्वायटर म्हणतात त्याला. एक्झोपथॅलॅमिक ग्वायटर आहे ना. हायपरथायरॉइडिझमचं एक्झाम्पल येते. ओके, थायरॉइड ग्लँडचे जे हॉर्मोन्स आहे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झाले तर त्याच्यामुळे तो ग्रेव्स डिसीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. इज द क्लिअर टू यू. आणि ॲक्रोमेगाली आणि ॲडिसन्स डिसीज कोणाचा इश्यू आहे ते पण सांगा मला जरा. कोणत्या ग्लँडमध्ये भेटेल तुम्हाला ते. येस टेल मी फटाफट. ॲक्रोमेगाली आणि काय म्हणूया आपण ॲडिसन्स डिसीज. ओके, सो इट इज रिलेटेड विथ द ॲड्रिनल ग्लँड. एकदम बरोबर ॲड्रिनल ग्लँडशी निगडीत आहे. ते पण जरा एकदा व्यवस्थितपणे करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गार्ड द ओपनिंग ऑफ इलियम इनटू लार्ज इंटेस्टाइन. सोपा क्वेश्चन आहे हा. सॉल्व करा. ॲक्रोमेगाली हा तुमचा याच्याशी निगडीत आहे काय म्हणूया आपण ग्रोथ हॉर्मोन. बरोबर ना. राईट. येस ग्रोथ हॉर्मोनशी निगडीत आहे. आणि ॲडिसन्स डिसीज हा तुमचा ॲड्रिनल ग्लँडशी निगडीत आहे. बरोबर आहे. चला इलियम काय भावांनो बा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना स्टमक आहे. ओके, स्टमक संपल्यानंतर तुमचा पहिला पार्ट असतो डिओडिनम. जनरली जो पहिला टर्न असतो त्याला डिओडिनम म्हणतात. नंतर खूप वळणावळणाचे रस्ते असे. ओके, सो हे वळणावळणाचे रस्ते म्हणजे तुमचा जेजुनम असतो. आणि मग शेवटचा जो पार्ट असतो दॅट इज इलियम. ओके, सो दिस इज डिओडिनम दिस इज जीजू दिस इज इलियम. हा तुमचा झाला स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन संपला की त्या ठिकाणी सुरू होतो का लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये सगळ्यात पहिले एक छोटासा पाऊच असतो. ओके, या पाऊचमधून एक छोटंसं एक्सटेन्शन बाहेर पडतं. सो या पाऊचला म्हटलं जातं सिकम. काय म्हटलं जातं सिकम. आणि सिकम हा जो आहे हा लार्ज इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर मग तुमचा कोलॉन येतो. ओके, अशा पद्धतीने कोलॉन येतो. हा सगळ्यात पहिले असेंडिंग कोलॉन मग हा ट्रान्सवर्स कोलॉन. ओके, अशा पद्धतीने पुढे जातो. ओके राईट. आणि मग तुमचा हा डिसेंडिंग कोलॉन खाली जातो डिसेंडिंग कोलॉन. क्लिअर. मग हा तुमचा सिग्मॉइड कोलॉन आणि मग इथे थोडासा एक काय म्हणूया आपण स्टोरेज एरिया याला आपण काय म्हणूया यस त्याला रेक्टम म्हटलं जातं जिथं आपलं डायजेस्टिव्ह फूड स्टोअर केलं जातं. आणि मग फायनली खाली ॲनस. ओके, लास्ट पार्ट ॲनस असतो. सो लार्ज इंटेस्टाईनमध्ये सिकम आहे कोलॉन आहे आणि खाली त्याच्यानंतर सो तुमचं सिकम कोलॉन आणि रेक्टम आहे. हे तीन पार्ट लार्ज इंटेस्टाईन मधले. ओके, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस हा शेवटचा पार्ट आहे. क्लिअर.
लार्ज इंटेस्टाइनमध्ये येत नाही, ॲनस लार्ज इंटेस्टाइनमध्ये येत नाही. सो इलियम आणि सिकम या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइनचं जंक्शन आहे. सो हे जंक्शनच्या ठिकाणी काय असतं, सो इट इज कॉल्ड इलिओसिकल जंक्शन, इलियम आणि सिकमचं जंक्शन. याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, सिम्बायोटिक बॅक्टेरिया, आणि हा जो पार्ट बाहेर आलेला वर्मीफॉर्म अपेंडिक्स म्हणतात. ओके राईट, येस. सो गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्चर नाही येणार बाळांनो, हे चुकीचं आहे. हे वरचं स्पिंक्चर तुम्ही म्हणू शकता. ओके, स्पिंक्चर ऑफ ऑडी, स्पिंक्चर ऑफ ऑडी बाळांनो हे इथं नाही आहेत. हे हिपॅटोपॅनक्रिएट डक्ट जो आहे म्हणजे है ना, तर त्याच्या ओपनिंगला तो प्रेझेंट असतो, तो येणार नाही. आणि पायलोरिक स्पिंक्टर हा तुमचा पायलोरिक स्पिंक्टर आहे, पायलोस रिजन मध्ये असतो. क्लिअर आहे? सो दिस इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द अँटागोनिस्टिक पेअर ऑफ हॉर्मोन्स. तुम्हाला अँटागोनिस्टिक पेअर ओळखायची आहे हॉर्मोनची. अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट पेअर ज्याला म्हटलं जातं. सो बघा, इन्सुलिन काय करतं, ब्लड ग्लुकोज लेवल कमी करतं, ग्लुकॅगॉन ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतं. सो हे आहे का, आहे. पॅराथ हॉर्मोन आणि कॅल्सिडोन यांचा रोल माहिती आहे तुम्हाला, हे बोन आहेत. ओके, हे बोन आहे सपोज, तर या बोन मध्ये आणि हे ब्लड आहे, तर या ब्लड मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. तर याच्यातलं जे कॅल्शियम आहे, याच्यातलं जे फॉस्फरस आहे, हे उचलून बोन्स मध्ये टाकण्याचं काम कोण करतं, कॅल्सिटोनिन करतं. ओके, कॅल्सिटोनिन करतं, बरोबर आहे. आणि पॅराथ हॉर्मोन काय करतो, याच्या उलट करतं. म्हणजे हे दोघांचं फंक्शन काय आहे, अपोजिट आहे. बरोबर आहे, राईट, बरोबर आहे. ऑक्सिटोसिन काय करतं, युटरसचं कॉन्ट्रॅक्शन करतं. बरोबर आहे. तसंच बाळांनो मिल्क इजेक्शन करतं. प्रोलॅक्टिन मिल्कचं फॉर्मेशन करतं. मग हे अपोजिट आहे का, नाही, हे अपोजिट नाहीये. सो पहिला आणि दुसरा ऑपोजिट आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम द फॉलोइंग विच वन इज करेक्ट. पुढील पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे बाळांनो, विच वन इज द करेक्ट. मजा येते ना क्वेश्चन सॉल्व्ह करायला, क्वेश्चन्स आवडतात. एक लाईक करून द्या फटाफट. चला सॉल्व्ह करा. आणि ज्यांचा उद्या पेपर आहे, ऑल द बेस्ट माझ्या बाजूने तुम्हाला. सो सिरम इज इक्वल टू ब्लड प्लस फायब्रिनोजन, नाही बाळांनो, हे चुकीचं आहे. लिम्फ इज इक्वल टू प्लाझ्मा आरबीसी, आरबीसी नसतात लिम्फ मध्ये, हे चुकीचं आहे. प्लाझ्मा इज इक्वल टू ब्लड मायनस, नाही बाळांनो, ब्लड मायनस सगळ्या तुम्ही जर ब्लड सेल्स केल्या आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट तर प्लाझ्मा तयार होतो. ब्लड म्हणजे प्लाझ्मा का, एकदम बरोबर. किती पर्सेंट असतो, 55%. आणि या सगळ्या तुमच्या ब्लड सेल्स 45%. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. डी इज द करेक्ट चॉईस. क्लिअर? ओके, नेक्स्ट, आयडेंटिफाय द साइड इफेक्ट्स ऑफ अनाबॉलिक स्टेरॉइड्स इन मेल. अनाबॉलिक स्टेरॉइड्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मेल्स जनरली रेसलिंग आहे ना करण्यासाठी किंवा तब्येत सुधारण्यासाठी जिम वगैरे जॉईन केल्यानंतर बऱ्याच वेळेस चुकीने स्टेरॉइड्स वगैरे घेतात. कधी कधी इंटेन्शनली घेतात, कधी कधी त्यांचा ट्रेनर त्यांना सांगतो की तू हे घे, हे इंजेक्शन घ्यायचं, तुझी तब्येत वाढायला असं होईल तसं होईल. तर बाळांनो घ्यायचे नाही, चांगलं नसतात ते. ओके, सो ह्या अनाबॉलिक स्टेरॉइडचे साइड इफेक्ट्स तुम्हाला विचारलेले आहे. सो एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड हेच साइड इफेक्ट आहे बाळांनो. डिपनिंग ऑफ व्हॉइस नाही आहे, डिप्रेशन नाही आहे, मॅस्क्युलनायझेशन नाही आहे. ओके राईट. सो एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड हे करेक्ट आहे. ओके गुड. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द लोकेशन ऑफ कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म. कॅपॅसिटेशन म्हणजे काय प्रकार असतो रे बाबांनो, स्पर्मचं कॅपॅसिटेशन कुठे होतं असं तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. स्पर्म्स हे ऑलरेडी ऍक्टिव्ह आहेत, बरोबर आहे. त्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्ह करण्याची जी प्रोसेस त्याला कॅपॅसिटेशन म्हणतात. क्लिअर? सो स्पर्म्सला एक्स्ट्रा ऍक्टिव्ह हे कुठे केलं जातं, स्पर्म्सला एक्स्ट्रा ऍक्टिव्ह हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये केलं जातं, बरोबर आहे. पण याच्याऐवजी तुम्हाला जर कोणी विचारलं असतं की बाबा स्पर्म्सचं मॅच्युरेशन कुठे होतं, तर मॅच्युरेशन हे एपिडिडायमिस मध्ये होतं. ओके राईट. सो डोंट गेट कन्फ्यूज बिटवीन कॅपॅसिटेशन अँड मॅच्युरेशन. इफ यू आर आस्क्ड about maturation, then your correct answer could be epididymis. But in this case you are asked about capacitation of sperm. तुम्हाला स्पर्मचं कॅपॅसिटेशन विचारलेलं आहे. सो इट इज नथिंग बट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह. सो बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. क्लिअर? जमलंय? नेक्स्ट, ऑल आर असोसिएटेड विथ गॅमेटोजेनेसिस एक्सेप्ट. चारही जे ऑप्शन्स आहे त्यामध्ये गॅमेटोजेनेसिस बद्दल बोललं गेलंय, म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स बद्दल बोललं गेलंय. कुठला ऑप्शन असा आहे की ज्यामध्ये त्याच्याबद्दल आपण ब्र सुद्धा अक्षर काढलेला नाही. ओके बोला. जमतंय नक्की? बरं बघा, चेंज ऑफ स्पर्मॅटिड टू स्पर्मॅटोझोआ याला म्हटलं जातं स्पर्मिओजेनेसिस, बरोबर आहे ना. सो दिस इज स्पर्मिओजेनेसिस. तर बाळांनो हे स्पर्मिओजेनेसिस हे स्पर्मॅटोजेनेसिसच्या अंडर येतं आणि स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच गॅमेटोजेनेसिस. सो हे आहे.
फॉर्मेशन ऑफ स्पर्मेटिड हे सुद्धा आहे. रिलीज ऑफ ओवा याला ओव्हुलेशन म्हणतात बाळांनो. ओके, दिस इज ओव्हुलेशन. सो हे नाही आहे, हे गॅमेटोजेनेसिस मध्ये नाही, हे गॅमेट्स बनल्यानंतरची प्रोसेस. फॉर्मेशन ऑफ ओवा हे याला ओव्हुजेनेसिस म्हणतात. सो फर्स्ट आहे, सेकंड आहे, फोर्थ आहे, थर्ड नाहीये म्हणून आपलं ते करेक्ट आन्सर. कारण तुम्हाला एक्सेप्ट विचारलेलं आहे ना, एक्सेप्शन विचारलंय. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरफेरॉन्स आर मेनली असोसिएटेड विथ डिफेन्स अगेन्स्ट डॅश 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 इन्फेक्शन्स. इंटरफेरॉन्स, ओके, याला शॉर्ट मध्ये INF म्हटलं जातं. ओके, INF म्हटलं जातं. INF म्हणजे इंटरफेरॉन्स. आणि एक दुसरा पण आहे जो आहे ANF, ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर. हा वेगळा आहे हा बाळांनो. हा आपले जे हार्ट आहेत, हार्टचे जे वरचे चेंबर ॲट्रिया तो बनवतो. ओके, सो जनरली INF हे व्हायरसशी निगडीत आहे. ओके, सो व्हायरसच्या अगेन्स्ट जर तुम्हाला डिफेन्स हवा असेल तर त्या ठिकाणी इंटरफेरॉन्सला प्रोड्यूस केला जातं आपल्या सेल्स कडून, बॉडी सेल्स कडून. डन, क्लिअर. ओके, गुड. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेज ऑफ बायोगॅस. पुढीलपैकी कुठले बायोगॅसचे फायदे आहेत. इट कॅन बी यूज फॉर डोमेस्टिक लाइटनिंग. बरोबर आहे. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, लाइटिंग म्हणजे जनरली बरोबर लाइटिंग. बरोबर आहे, राईट. सो हे बरोबर आहे, गॅस हा यूज केला जातो. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग. एकदम बरोबर. बायोगॅस जो आहे तर त्याचा जर यूज आपण केला आपल्या कुकिंगसाठी, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर त्याचा यूज केला बाळांनो, किचनमध्ये, तर त्याच्याने होतं काय की आजूबाजूचं वातावरण जे आहे ते स्वच्छ राहतं, क्लीन राहतं, धूर होत नाही, सॅनिटेशन मेंटेन राहतं. ओके, राईट. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. नेक्स्ट. इट बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम. एकदम बरोबर. आपल्या घरात जो गॅस आहे LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तो कसा जळतो, ब्ल्यू फ्लेमने जळतो. तसंच सिमिलरली हा सुद्धा जळतो आणि इथे सुद्धा धूर होत नाही. सो सगळे स्टेटमेंट्स बरोबर आहे. D इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट. सोपा क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ हॉर्मोन्स. तुम्हाला इथे 4 सेल्स दिले आहे, याच्यातली कुठली सेल हॉर्मोन्स सिक्रिट करते बाळांनो. हा क्वेश्चन छान आहे ना, हा ना, भारी क्वेश्चन आहे हा. बघा, याच्यात तुम्ही जर बघितलं तर सेल्स ऑफ सर्टोली सेल्स काय करतात, याला नर्स सेल म्हणतात, या नरिशमेंट देतात स्पर्मला. ओके, सो या पिरामिडल असतात, याला सस्टेंटॅक्युलर सेल सुद्धा म्हटलं जातं, या स्पर्मला नरिशमेंट देतात. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट नाही बाळांनो. ओके, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही डिप्लॉइड असते, 46 क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बाळांनो ही हॅप्लॉइड असते. ओके, सॉरी, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही डिप्लॉइड असते. बरोबर आहे. ओके, आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ही हॅप्लॉइड असते. बरोबर सांगितलं मी, काही चुकीचं नाही बोललो. बरोबर आहे. ओके, सो ह्या नाही येणार. सेल्स ऑफ लेडिक ज्याला म्हणतो आपण. ओके, सेल्स ऑफ लेडिक ज्या आहेत. ओके, तर ह्या ज्या सेल्स आहेत यांना काय म्हटलं जातं, इंटरस्टिशियल सेल्स म्हटलं जातं. या ज्या सेल्स आहेत बाळांनो, या एक हॉर्मोन बनवतात. त्या हॉर्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. ओके, किंवा याला दुसरं नाव आहे अँड्रोजन. याला दुसरं नाव काय आहे बाळांनो, सो याला दुसरं नाव आहे अँड्रोजन. बरोबर आहे, राईट. सो A इज द करेक्ट चॉईस. गुड. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आयडेंटिफाय द कॅरेक्टर दॅट वॉज नॉट कन्सिडर्ड बाय मेंडल वाईल एक्सपेरिमेंटिंग ऑन प्ली प्लांट. ओके, मेंडलने कुठलं कॅरेक्टर कन्सिडर केलं नव्हतं असं तुम्हाला विचारलेलं आहे. सो ग्रेगॉर जॉन मेंडल, खूप मोठा माणूस, इतकं भयानक काम केलं, पण इतकं काम करूनही त्यांना तितकं काय म्हणूया आपण फेम नाही मिळाला जिवंत असेपर्यंत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काम लोकांना कळालं आणि मग लोकांना समजलं की ग्रेगॉर जॉन मेंडल हा खरंच खूप मोठा माणूस होता की ज्याने इनहेरिटन्स किंवा हेरिडिटीबद्दल खूप भयानक किंवा अर्ली एक्सपेरिमेंट्स केलेले होते. सो पोझिशन ऑफ फ्लावर एकदम बरोबर. ॲक्झियल आणि टर्मिनल म्हणतो आपण. रिंकल्ड ऑर राऊंड लीव्ज असतात का बाळांनो, नाही, सीड असतात. ओके, सो हे कुठेतरी बरोबर आहे. हे कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट केलेलं नव्हतं. बरं. टॉलनेस आणि डॉर्पनेस एकदम बरोबर. हाईट ऑफ स्टेम ज्याला म्हणतो आपण. सीड कोट कलर आहे ना, सीडचे काय कोणी आपण कोट कलर जे येलो आणि ग्रीन ज्याला म्हणतो आपण, ते बरोबर आहे. ओके, सो B इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट. ते कॅरेक्टर त्यांनी कन्सिडर केलेलं नव्हतं. एक्सक्रिटरी वेस्ट आर नॉट प्रोड्युस्ड इन द. हे 4 ऑप्शन्स दिले. कुठल्या ऑप्शनमध्ये एक्सक्रिटरी वेस्ट हे प्रोड्यूस होत नाही किंवा एक्सक्रिट आउट केले जात नाही असं तुम्ही म्हणू शकता, किंवा त्यांना एक्सक्रिटरी ऑर्गन नाही म्हणू शकत आपण, असं पण म्हणू शकता. सॉल्व करा. स्किन बरोबर बाळांनो. स्किन मध्ये आपल्या स्वेट ग्लँड्स आहेत, सिबेशियस ग्लँड आहे जिथून एक्सक्रिशन होऊ शकतं. ओके, लिव्हर येईल का, लिव्हर मध्ये भरपूर एक्सक्रिटरी वेस्ट आपलं तयार होतं. अमोनिया तयार होतो, युरिया तयार होतो, युरिक ॲसिड. ओके, राईट, क्लिअर. लंग्स, यस. व्होलेटाईल जे सबस्टन्सेस असतात बाळांनो, व्होलेटाईल सबस्टन्सेस, जर तुम्ही काही स्पायसेस कन्झ्युम केले किंवा तुम्ही जर सपोज काही व्होलेटाईल सबस्टन्स लाईक म्हणजे आपण अल्कोहोल वगैरे जे म्हणतो आपण आहे ना, कॉन्डिमेंट्स, अल्कोहोल्स. ओके, तर ते लंग्समध्येच त्या ठिकाणी होतं. पॅनक्रियास हे करेक्ट आन्सर आहे बाळांनो.
ओके चलो नेक्स्ट, डिस्पर्सल ऑफ पोलन्स अँड ट्रान्सफॉर्मेशन रिझल्ट इन, आहे ना, पोलन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात, तसंच ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ही कुठल्या याच्यामध्ये येते, कुठल्या ऑप्शनमध्ये येते, हा चॅप्टर नंबर 5 चा क्वेश्चन आहे बाळांनो. ओके, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. व्यवस्थित सॉल्व्ह करा, बघा जमतोय का तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मॉडर्न सिंथेटिक थिअरी रीड केली का? हां, त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स आहे ना. सो पेज नंबर 101 वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. एकदम सिंपल आहे. सपोज एखादा ह्युमन बिंग आहे किंवा एखादा ॲनिमल आहे आणि तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर गेला, म्हणजे त्याने स्वतःला काय केलं, मायग्रेट केलं. मग याला मायग्रेशन म्हटलं जातं. सो तो जेव्हा मायग्रेशन करतो तो ऑब्व्हियसली स्वतःसोबत त्याचे जीन्स घेऊन जाणार, याला जीन फ्लो असं म्हटलं जातं. सिमिलरली सपोज एखादं प्लांट आहे, या प्लांटमध्ये पोलन ग्रेन्स प्रोड्यूस झाले, तर हे पोलन ग्रेन्स विथ द हेल्प ऑफ एअर, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड्स किंवा बॅट जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत आणि तिथे जाऊन तिथल्या प्लांट सोबत कॉन्ट्रीब्यूट करतायत, याला सुद्धा जीन फ्लो म्हटलं जातं, कारण की त्या पोलन ग्रेनमध्ये जीन्स प्रेझेंट आहे. क्लिअर. सिमिलरली बऱ्याच वेळेस डीएनएचा एखादा विशिष्ट सेगमेंट सुद्धा त्या ठिकाणी इकडून तिकडे जातो, बरोबर आहे, राईट. सो डीएनए मध्ये बाळांना आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळतं. ओके, राईट. सो या तिघ पण स्टेप्स जे आहेत या जीन फ्लो मध्ये येतात. कशामध्ये येतात? जीन फ्लो. ओके, क्लिअर आहे. सो मायग्रेशन असेल किंवा पोलन ट्रान्सफर असेल किंवा ट्रान्सफॉर्मेशन असेल डीएनए सेगमेंटचं, तर हे ऑप्शन करेक्ट आहे. जमतंय. जेनेटिक ड्रिफ्ट नाही येणार बाळांनो. जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये म्युटेशन आहे. ओके, राईट. सॉरी, जेनेटिक ड्रिफ्ट येणार नाही. जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये म्युटेशन नाही म्हणायचं मला. सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे सपोज सडन ऑल्टरेशन जर अलीलच्या फ्रिक्वेन्सीमध्ये होत असेल बाय प्युअर चान्स, त्याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे नॅचरल रिझन्स असतात, अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, ही कारणं काय म्हणूया आपण इन्व्हॉल्ड असतात. स्मॉलर पॉप्युलेशनवर त्याचा परिणाम जास्त होत असतो. आयसोलेशन येणार नाही. आयसोलेशन 2 प्रकारचे असतात, प्री रिप्रोडक्टिव्ह, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. प्री रिप्रोडक्टिव्ह मध्ये परत 4 आहेत, हॅबिटॅट, त्याच्यानंतर इथॉलॉजिकल, सीझनल, मेकॅनिकल, आणि पोस्टमध्ये परत 3 आहेत, गॅमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी आणि हायब्रिड स्टॅबिलिटी. ओके, ते येणार नाही. नॅचरल सिलेक्शन येणार नाही बाळांनो. क्लिअर आहे. नॅचरल सिलेक्शनचे पण त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 3 टाइप्स आहेत, डायरेक्शनल सिलेक्शन, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन आणि डिसरप्टिव्ह सिलेक्शन. क्लिअर. ओके, चॅप्टर नंबर 5 व्यवस्थित करून ठेवा. ऑल ऑफ द फॉलोइंग आर प्रोड्युस्ड फ्रॉम कॅनॅबिस सटायवा एक्सेप्ट कॅनाबिनॉइड्स ज्याला म्हटलं जातं, बरोबर आहे, कॅनाबिनॉइड्स आहे ना. सो काय काय मिळतं कॅनाबिनॉइड्स पासून आपल्याला मिळतं बाळांनो, चरस, गांजा, हशीश, मारिजुआना, हे सगळं मिळतं कॅनाबिनॉइड्स पासून. हिरोईन नाही भेटत आपल्याला त्याच्यापासून. हिरोईन हे आपल्याला ओपियम पासून भेटतं, ओपिओइड्स पासून भेटतं बाळांनो, ओपिओइड्स पासून भेटतं, बरोबर आहे. ओपिओइड्स म्हणजे कोण? तुमचे ओपियम, पॉपी प्लांट. ओके, ओपियम, बरोबर आहे ना. हा, पॉपी प्लांट. ओके, पॉपी प्लांटला काय म्हटलं जातं? पॅपॅवर सॉम्निफेरम. क्लिअर झालंय? ओके, येस, व्हेरी गुड. चलो ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. डॅश इज द हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्युस्ड फ्रॉम अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स differing in a single pair of contrasting character. सांगा कुठला क्रॉस आहे हा? सपोज एकदम सिंपल आहे, तुम्ही जर 2 प्युअर पॅरेंट्स घेताय आणि त्यांच्यामध्ये सिंगल पेअर आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, तर हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही एक टॉल घेतला आणि तुम्ही डॉर्फ घेतला आणि या दोघांना जर क्रॉस केलं, म्हणजे कॅपिटल टी, स्मॉल टी यांना जर तुम्ही क्रॉस केलं, तर बाळांनो या ठिकाणी आपल्याला मिळेल कॅपिटल टी, स्मॉल टी. सो हे जे आहे, सो दिस इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, है ना. टॉल या कॅरेक्टरसाठी हा हेटेरोझायगस आहे आणि हा कुठे मिळाला आपल्याला? मोनोहायब्रिड मध्ये मिळाला. क्लिअर आहे. याला मोनोहायब्रिड सुद्धा म्हटलं जातं. जमलं का तुम्हाला सगळ्यांना? नक्की. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर. चुकीची पेअर तुम्हाला ओळखायची. ओके, चुकीची पेअर ओळखायची. या बाजूला तुम्हाला रिस्ट्रिक्शन एन्झाईम दिलंय आणि तो रिस्ट्रिक्शन एन्झाईम तुम्ही कुठल्या सोर्स मधून मिळवलाय, ते सोर्स तुम्हाला राईट साईडला दिलेले आहेत. व्यवस्थितपणे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सिंपल आहे बाळांनो, काहीच अवघड नाहीये. थोडं डोकं लावा. इथे दिलाय आलू. आलू हे नाव कसं आलं? ए म्हणजे आर्थोबॅक्टर आणि लू म्हणजे लुटियस. हे बरोबर आहे बाळांनो, पहिली पेअर बरोबर आहे. सेकंड आहे ई म्हणजे एश्चरेशिया, को म्हणजे कोलाय, ही दुसरी पण पेअर बरोबर आहे. ओके, RY13 ती त्या ठिकाणी त्याची स्ट्रेन दिलेली आहे. त्याच्यानंतर बाम H1, BAM. ओके, बी म्हणजे बॅसिलस आणि एम म्हणजे काय असतं बाळांनो? अमायलो लिक्विफेशन असतं. बघा इथे थुरिन जेन्सिस दिलंय, तर सरळ चुकीचं देऊन टाकलंय त्यांनी. सो हे चुकीची पेअर आहे. चौथं पण बघून घेऊया.
HI ओके, हिंड 3 ज्याला म्हटलं जातं. H म्हणजे हिमोफिलस, इथे दिलेलं नाही त्याचा लॉंग फॉर्म, पण हिमोफिलस आहे. आयन म्हणजे इन्फ्लुएन्झा. ही पेअर पण बरोबर आहे. सो ही तुम्हाला इनकरेक्ट विचारलेली आहे, तर थर्ड इज द इनकरेक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये कधी कधी असाही प्रश्न विचारतात की याच्यातला कुठला एन्झाईम हा स्टिकी एंड प्रोड्यूस करतो, तर लक्षात ठेवायचं. जसं आपण म्हणताना म्हणतो की झेंडूबाम आपण वापरतो ना, झेंडूबाम. झेंडूबाम जर आपण कपाळाला लावला, फोरहेडला लावला, तर कसं असं स्टिकी असतो. ओके, सो आपण घरात जो वापरतो तो झेंडूबाम. बायोमध्ये जर वापरायचा असेल तर इकोबाम. ओके, इकोबाम लक्षात ठेवा. इको ओके आणि बाम हे दोन असे एन्झाईम बाळांनो, म्हणजे इको R1 ओके आणि बाम H1 हे दोन एन्झाईम असे आहेत की जे दोघं जर DNA ला कट करत असतील तर त्या ठिकाणी जे एंड तयार होतात ते एंड स्टिकी असतात. बरोबर, कसे असतात? स्टिकी. आणि उरलेले दोन जे आहेत म्हणजे ALU1 आणि हिंड 3 त्याच्यामध्ये जे एंड असतात बाळांनो ते एंड हे ब्लंट असतात. कसे असतात? ब्लंट. BLUNT ब्लंट एंड. हे स्टिकी आहे. स्टिकीला स्टॅगर्ड सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. Yellowness of conjunctiva of eyes and skin in jaundice occurs due to deposition of. तुम्ही जर जॉन्डिस बघितलं, जॉन्डिस कळतं ना तुम्हाला? जॉन्डिसला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? कावीळ म्हटलं जातं. हिंदीमध्ये पिलिया म्हटलं जातं. सो कावीळमध्ये होतं काय? आपली त्वचा असेल, स्किन असेल, आपले डोळे असतील बाळांनो, येल्लो होतात. येल्लो म्हणजे काय होतात? पिवळे होतात. ओके, सो ते का होतात? काय डिपॉझिट होतं? ओके, सो आरबीसी मुळे होईल का? आरबीसी तर मुळात लाल असतात, येणार नाही. बाईल पिगमेंट्स करेक्ट आहे बाळांनो. अल्बुमिन पण येणार नाही, रेनिन पण येणार नाही. बाईल पिगमेंट्स डू यू नो? बिलीरुबिन, बिलीव्हर्डिन हे माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. यस. ओके, त्यांच्यामुळे जनरली स्किन ही येल्लोविश होत असते. ओके, तेच पिगमेंट आहे ज्यांच्यामुळे आपल्या फिकल मॅटरला पण कलर येत असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द अर्लिएस्ट मेंबर ऑफ ह्युमन इव्होल्युशन फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला ह्युमन इव्होल्युशनचा जो चार्ट आहे ना त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे की अर्लिएस्ट मेंबर कोणता आहे, आधीचा मेंबर कुठला आहे? व्यवस्थितपणे सांगा. Which of the following is the earliest member of human evolution from the following? Yes. बाळांनो तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा शॉर्ट फॉर्म सांगतो, तो पाठ करून ठेवा. ओके, डॉक्टर बरोबर आहे, ऑस्ट्रेलियाला गेले. कसे गेले? होमो करत गेले. बरोबर आहे, कसे गेले? होमो करत गेले. नंतर ते कुठे गेले? नेदरलँडला गेले आणि नंतर परत होमला रिटर्न आले, घरी रिटर्न आले. सो ड्रायोपिथिकस, रॅमॅपिथिकस, ऑस्ट्रेलियोपिथिकस, होमो हॅबिलिस. ओके, होमो इरेक्टस, निएंडरथलमॅन आणि होमो सॅपियन हे असं लक्षात ठेवा. मग तुम्हाला काय विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज द अर्लिएस्ट मेंबर. सगळ्यात पहिला मेंबर कोण आहे? ड्रायोपिथिकस. इथे दिलाय का तुम्हाला? नाही दिलाय. पुढचा कोण आहे? रॅमॅपिथिकस. दिलाय का? नाही दिलाय. पुढचा कोण आहे? ऑस्ट्रेलियोपिथिकस. दिलाय का? नाही दिलेला. ओके, होमो हॅबिलिस दिलाय का? दिलाय. मग तो करेक्ट आहे. जमतंय सगळ्यांना? राईट. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात जनरली ह्युमन इव्होल्युशनच्या चार्टवरती. दॅट्स इट, संपलाय. तर बाळांनो एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यामुळे तुम्हाला फायदा झालाय, ओके, तर मला याचाच तुमच्याकडून काय करून घ्यायचं, बेनिफिट करून घ्यायचा आहे. तो असा करून घ्यायचा आहे की मी ऑलरेडी एक सेपरेट यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे दिगंबर माळी नीट नावाने. ओके, तर हे यूट्यूब चॅनल तुमच्यासारखे जे विद्यार्थी आता 2025ची तयारी करतायत नीट परीक्षेची, सो नीटसाठी हे चॅनल असणार आहे. सो तुम्ही असाल, तुमच्यातले बरेच विद्यार्थी नीटची पण तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी यावर्षी नीट देतील पण समजा त्यांचा स्कोर चांगला नाही आला, ते पुन्हा रिपीट करतील, किंवा तुमचे भाऊ बहीण असतील, तुमचे इतर कोणी मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना जर नीटची तयारी करायची असेल आणि माझ्यासारखं जसं मी आता हे सेशन घेतो आहे, हे कसं घेतोय मी आता आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय, सिमिलरली अशाच पद्धतीने ते यूट्यूब चॅनल असणार आहे. हाच माझा प्रयत्न आहे. तर जेणेकरून मला गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत नीटचं कंटेंट पोहोचवायचं आहे. त्यांच्यासाठी हे यूट्यूब चॅनल आपण स्टार्ट केलं आहे. तुमच्या अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ते चॅनल सबस्क्राईब केलं आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट केलं की तुम्ही सुद्धा प्लीज जाऊन फक्त सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर एक व्हिडिओ टाकला आहे मी, तेवढं बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की मी ते चॅनल का सुरू केलेलं आहे. ओके, चॅनल सुरुवातीला असताना त्याला फार जपावं लागतं लहान बाळासारखं, जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं होत राहत नाही तोपर्यंत. तर तुमच्या सपोर्टची, तुमच्या हेल्पची गरज आहे, तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की या चॅनलला जाऊन फक्त सबस्क्राईब करायचं आहे, बस, बाकी काही करू नका. आणि तेवढा एक व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ऑलरेडी क्राऊड जो असतो बाळांनो चॅनलवर दिसत असतो, मग ते चॅनल थोडं सर्चिंगमध्ये येतं, रेकमेंडेशनमध्ये येतं, सजेशनमध्ये येतं आणि मग ते ऑटोमॅटिकली ग्रो व्हायला सुरुवात होते. पण सुरुवातीच्या
स्टेजला तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल आणि त्याच्यावरचा जो व्हिडिओ आहे तेवढा नीट बघा फक्त. एवढी मदत कराल ना माझ्यासाठी? ओके, नंतर बघितलं तरी चालेल, आत्ता जाऊन बघितलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण हे नीटसाठी असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि बाळांनो, सोबतच हे आपलं जे चॅनल आहे याला पण सबस्क्राईब करा. हा माझा क्रॅश कोर्स आहे, हा माझ्या ॲपवर अवेलेबल आहे. तो तुम्हाला सध्या फक्त 99 रुपीजमध्ये अवेलेबल आहे. ज्या मुलांची अजूनही परीक्षा बाकी आहे, ज्यांना 2023ची काही क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करायचे, तुम्ही जाऊन तो कोर्स परचेस करू शकता, जॉईन करू शकता, हरकत नाही आहे. बस बाकी काही नाही. कोर्स कसा जॉईन करायचा, तर तुम्हाला लिंक वगैरे हवे असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे माझा याच्यावरती हाय करा. तसंच बाळांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आपला. का, त्याचं कारण सांगतोय. आणि या चॅनलवरती आपण ऑलरेडी आता MST CET साठी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे केमिस्ट्रीचे सेशन्स सुरू करतो आहोत. ज्या मुलांचा PCM ग्रुप आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे, त्यांना केमिस्ट्री हा सब्जेक्ट क्रुशियल आहे. सो केमिस्ट्रीचे लेक्चर्स, MCQ सेशन्स मी आता ऑलरेडी सुरू करतो आहे या चॅनलवरती. सो हे जे आपलं चॅनल आहे याच्यावरती केमिस्ट्रीचे सेशन्स, आज तुमची 27 तारीख आहे, बरोबर आहे. सो आपले सेशन्स स्टार्ट होतील बाळांनो परवापासून, म्हणजे साधारणपणे 29 तारखेपासून जनरली स्टार्ट होतील किंवा 30 तारखेपासून स्टार्ट होतील. दोघांपैकी एक तारीख आपण फायनल करूया. प्रोबेबली 29 तारखेला सुरू होतील. संध्याकाळी 7 वाजेच्या आसपास तुम्हाला दररोज एक मॉडेल टेस्ट सेशन मिळत जाईल, जसं बायोचं आपण घेतो आहे त्याप्रमाणे. म्हणजे क्वेश्चन असेल, ऑप्शन्स असतील, सर तुम्हाला एक्सप्लेन करतील, तुम्ही सगळेजण ते अटेंड करणार आहात. आणि बाळांनो, अशा पद्धतीने खूप सारे सेशन्स पण महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यातले भरपूर क्वेश्चन्स हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तुमच्या अपकमिंग MST CET मध्ये. ओके, सो माझ्याकडून ही तुम्हाला मदत आहे केमिस्ट्री सब्जेक्टसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. सो त्याच्या लिंक्स तुम्हाला टेलिग्रामला भेटतील किंवा माझ्या ॲपला तुम्ही असाल त्या ॲपला पण मी तुम्हाला पाठवत जाईल प्रत्येक दिवशी, जेणेकरून तुम्ही सेशन्स सगळेजण व्यवस्थितपणे बघू शकाल. क्लिअर आहे? सो आता मी इथे तुमची सगळ्यांची रजा घेतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. आणि ज्या मुलांचा उद्या पेपर आहे त्या मुलांना माझ्या बाजूने ऑल द बेस्ट.